स्वार्थी, मतलबी लोकांपासून लांब राहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक येतात. काही प्रेमळ, काही मदतीला तत्पर, काही प्रामाणिक, पण काही मात्र अत्यंत स्वार्थी असतात. हे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात, आपल्याला वापरतात आणि नंतर सोडून देतात. अशा लोकांपासून लांब राहणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आयुष्यातील शांततेसाठी अत्यावश्यक आहे. समाजात बरीच लोक आपला खरा स्वार्थ लपवून तुमच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे दाखवतात. जसं देवाजवळ येऊन एखादी वस्तू मागणारा माणूस हा देवाचा नाही, त्याला हव्या असलेल्या त्या गोष्टीचा भक्त असतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्याशी निष्ठा दाखवणारी माणसं तुमच्याशी नाही, त्यांच्या स्वार्थाशी एकनिष्ठ असतात. पण एकच लक्षात ठेवा, आपले कर्म करत राहा. लोक हातातून घेतील, पण आपल्या नशिबातून नाही घेऊ शकत. हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे डोळे उघडणारा आरसा आहे, ज्यात आपण हे शिकणार आहोत की स्वार्थी लोक कसे ओळखायचे, त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि अशा नकारात्मक लोकांशिवाय आयुष्य कसं सुंदर बनवायचं. स्वार्थी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिने मी आणि फक्त मी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो. त्यांना इतरांची गरज, भावना किंवा परिस्थिती याची पर्वा नसते. ते तुमच्यासोबत केवळ तेव्हाच असतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही मिळवायचं असतं. स्वार्थीपणाची लक्षणे कोणती? नेहमी स्वतःचा विचार करणं, इतरांची मदत घेतल्यावर कधीही परत न करणं, तुमचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेणं, कुठल्याही नात्याला आपल्या फायद्याच्या आधारावर टिकवणं, तुमचं अपयश पाहून आनंद मानणं. हे लोक तुमच्यावर भावनिक दबाव टाकून तुमच्याकडून हवे ते करून घेतात. मी तुझ्यावर किती प्रेम करतो, तूच माझा आधार आहेस, अशा भावनिक खिळी वापरतात. कधी हे सहकर्मी, मित्र किंवा व्यावसायिक भागीदार असतात, जे तुमचं श्रेय घेतात, तुमचा वापर करून स्वतःच्या पायऱ्या चढतात. तर कधी कधी घरातलेच काही नातेवाईक अत्यंत स्वार्थी असतात. त्यांना तुमचं सुख नाही, तुमचं धन, प्रतिष्ठा किंवा वेळ हवी असते. स्वार्थी लोकांची ओळख कशी करावी? ते फक्त गरजेपुरते भेटतात. स्वार्थी लोकांना तुमची आठवण येते तेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं. बाकी वेळेस तुम्ही अस्तित्वातही नाहीत. तुमच्या यशावर शांत राहतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा हे लोक चुपचाप राहतात, पण अपयशात ते तुमच्या जवळ येतात, फक्त दया दाखवण्यासाठी, की जेणेकरून स्वतःला श्रेष्ठ ठरवता येईल. ते तुमचं ऐकण्याऐवजी फक्त बोलतात. स्वार्थी लोक संवाद करत नाही, ते एकतर्फी चर्चा करतात. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक श्रोता असता. स्वार्थी लोकांमुळे होणारे मानसिक नुकसान कोणते? आत्मविश्वास कमी होतो. जेव्हा कोणी तुमचा उपयोग करतो आणि नंतर तुम्हाला टाकून देतो, तेव्हा तुमचं आत्मभान डळमळीत होतं. आपली किंमत कमी वाटते. स्वार्थी लोक तुमचं महत्त्व कधीच दाखवत नाही, त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीच नाही. नकारात्मक ऊर्जा वाढते. स्वार्थी लोक नेहमी तक्रारी करतात, तुमचं शोषण करतात आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतात. अशा लोकांपासून स्वतःचं रक्षण कसं करावं? स्पष्ट सीमा आखा. स्वार्थी लोकांना बळकट सीमा आवडत नाहीत, म्हणूनच तुम्हाला स्पष्ट आणि ठाम नाही म्हणायचं शिकावं लागेल. भावनिक स्वतंत्रता अंगीकारा. कोणतीही व्यक्ती ही तुमच्या भावना आणि आयुष्याची मालक नाही. भावनिक गुंतवणूक करताना सावध राहा. आत्ममूल्य लक्षात ठेवा. तुम्ही कोण आहात, तुमचं महत्त्व काय आहे हे स्वतःला नेहमी आठवत ठेवा. कोणीही तुमचं आत्मभान हिरावून घेऊ शकत नाही. लोकांच्या बोलण्याने नाही, कृतीने ओळखा. स्वार्थी लोक खूप गोड बोलतात, पण त्यांची कृती त्यांच्या बोलण्याशी जुळत नाही. शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवा. स्वार्थी लोकांना दंडवत का नाही करायचा? कारण तुम्ही त्यांच्यावर काही उपकार करत नाही. जर तुम्ही स्वार्थी लोकांसाठी सतत काही करत असाल तर ते त्याला उपकार समजतच नाहीत, तर तुमचं कर्तव्य मानतात. जेवढं तुम्ही द्या तेवढंच ते मागत राहतात. स्वार्थी माणूस म्हणजे विहीर नाही, ते एक खड्डा असतं. तुम्ही कितीही भरत राहा, भरतच नाही. शेवटी तुम्हालाच दोष देतात. जेव्हा त्यांना फायदा होत नाही तेव्हा तेच लोक तुम्हालाच दोषी ठरवतात. तर मग तुमचं आयुष्य अधिक शांत, सुंदर कसं बनवावं? सकारात्मक लोकांची संगत करा. ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि निस्वार्थ प्रेम आहे त्यांच्यासोबतच राहा. वेळ वाया घालू नका. जे तुमचं वय, वेळ आणि मानसिक ऊर्जेचं कौतुक करत नाहीत त्यांच्यावर एक क्षणही खर्च करू नका. स्वतःला घडवा.
स्वतःमध्ये इतका सकारात्मक विकास करा की तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता सुखी राहू शकता. हो पेक्षा नाही महत्त्वाचं. स्वार्थी लोकांना तुम्ही हो म्हणता म्हणता तुमचं स्वतःचं अस्तित्व हरवता. त्यामुळे नाही म्हणणं शिका. अनुभवातून शिकलेल्या गोष्टी, लोकांच्या बोलण्यावर नाही त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवा. जे नेहमी तुमचा वापर करून घेतात ते कधीही तुमचे नव्हते. तुमचं मन दुखावणं म्हणजे त्यांचं मनोरंजन असतं. म्हणून अशांपासून लांब राहा. ज्यांना फक्त गरज असेल ते नातं नाही, ते व्यवहार असतो. स्वतःला प्रथम ठेवा. हे स्वार्थ नाही, ही स्वतःची जबाबदारी आहे. आपल्याला शिकवलं जातं की सगळ्यांशी प्रेमाने वागा, सहकार्य करा. पण हे लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्याच्या सततच्या स्वार्थी वागणुकीला सहकार्य करत असाल तर तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी द्रोह करत आहात. कुठल्याही नात्याचं मूल्य तेव्हाच आहे जेव्हा दोघंही एकमेकांच्या भावना जपतात. फक्त एक जण झिजत असेल तर ते नातं विषारी होतं. स्वार्थापासून संरक्षण हे आत्मसंरक्षण आहे. तुमचं आयुष्य एकदाच मिळतं. ते असं लोकांसाठी वाया घालू नका ज्यांना तुमचं दुःख कधीच समजत नाही, फक्त तुमचा वापर करतात. स्वार्थी लोक तुमच्या आयुष्यातील वेळ, प्रेम, पैसा, विश्वास सगळं घेऊन जातात आणि शेवटी काहीच देत नाही. त्यामुळे स्वतःसाठी वाईट ठरणाऱ्या कोणत्याही माणसाला, नात्याला किंवा सवयीला तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. स्वार्थी लोक हे आपल्याला फसवतात, वापरून घेतात आणि मग सोडून देतात. अशा लोकांसोबत राहणं म्हणजे आपल्या स्वतःवर अन्याय करणं. आयुष्य एकदाच मिळतं, ते अशी माणसं निवडून घडवा जी तुम्हाला समजून घेतात, प्रेम करतात आणि तुमच्या यशातही अपयशातही तुमच्यासोबत उभे राहतात. स्वार्थी लोकांपासून लांब राहा, कारण ते तुमचं आयुष्य हळूहळू संपवतात आणि तुम्हाला हे समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तुमचं मन, तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य या सर्वांची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे ती अशा लोकांच्या हाती देऊ नका ज्यांचं केंद्र नेहमी स्वतःच असतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.